अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनगर प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। एकीकडे भाजप आणि युवा स्वाभिमान युती अस्तित्वात असतानाही या प्रभागात प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात भाजपा विरुद्ध युवा स्वाभिमान असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे साईनगर प्रभागातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य रोड शोचा समारोप होताच साईनगर प्रभागात प्रचाराला वेग आला। रोड शो संपल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा साईनगर मधील साई मंदिरात दाखल झाल्या। साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांनी युवा स्वाभिमान उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराची अधिकृत सुरुवात केली। यावेळी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या पॅनलच्या प्रचारात नवनीत राणांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली। दुसरीकडे भाजपाकडून माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्या नेतृत्वाखाली पॅनलनेही जोरदार तयारी सुरू केली असून घराघरात संपर्क बैठका आणि प्रचार सभांवर भर दिला जात आहे। युती असूनही साईनगर प्रभागात दोन्ही पॅनल आमने सामने आल्याने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे। एकीकडे नवनीत राणांच्या उपस्थितीमुळे युवा स्वाभिमानच्या प्रचाराला बळ मिळत असताना दुसरीकडे भाजप आपली पारंपरिक ताकद आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर मैदानात उतरली आहे। त्यामुळे साईनगर प्रभागात भाजपा उमेदवार तुषार भारतीय पॅनल विरुद्ध युवा स्वाभिमान उमेदवार सचिन भेंडे पॅनल अशी सरळ लढत होत असून ही निवडणूक अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील एक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरणार आहे यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती। साईनगर प्रभागात याच्या आधी जे 4 नगरसेवक होते त्यातले कर्तव्यदक्ष नगरसेवक श्रीमती रेखाताई भुताळा यांचं प्रभागात चांगलं काम होतं, परंतु पक्षानं काही कारणास्तव त्यांची तिकीट नाकारली। इतक्या चांगल्या व्यक्तीची काम करणाऱ्या माणसाची जर तिकीट कापल्या गेली तर निश्चितच दुःख होते। काही तर समोर आलं नाही, परंतु त्यांचे जे ज्येष्ठ धीर आहेत हे भासरे आहेत ते आमच्या पक्षात युवा स्वाभिमान पक्षात जो पक्ष काम करणार आहे, जो पक्ष आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात या परिसरात छान काम करतोय त्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे। आपण स्वतः बघू शकता ते माझ्यासोबत आहे, त्यांचा पुतण्या डॉक्टर साहेबांचा पुतण्या तुषार आहे, यांचं आम्हाला समर्थन आहे व युवा स्वाभिमान पक्ष मोठा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहील असं मला निश्चितच वाटते। भाजप युवा स्वाभिमान युती असताना आपण वेगवेगळ्या पद्धती लढत आहे, काय कारण आहे? भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष हा वेगवेगळा जरी असला तरी मैत्रीपूर्ण लढत आहे। या परिसरात आम्ही लढतो आहे, याच्यात लढतो आहे का लोकांना काम करणारा जनसेवक पाहिजे। इथं काम करणारे नगरसेवक जे की होते लोकांचे काम ते करू शकले नाही, त्यामुळे निश्चितच जनता आम्हाला निवडल्यानंतर आमचे आमदार रवी राणा जे की निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू।